हाय, मी ईश्वरी. तर माझ्या मामानी शिवमच्या सगळ्या फॅमिलीला इन्क्लुडिंग मी आम्हाला नाश्त्याला बोलवलं होतं. सो आम्ही भांडूपमधून दादरला जायला निघालो आणि आज आमचा 3rd डे होता मुंबईमध्ये. सो शॉपिंगसुद्धा बाकी होती जी आम्हाला कंप्लीट करायची होती. सो मस्त नाश्ता झाला आणि आम्ही शॉपिंगसाठी निघालो. सो दादरमध्येच होतो आम्ही आज आणि तिथे काही गोष्टी घ्यायच्या होत्या जसं की कृष्णाची मूर्ती किंवा अदर थिंग्स. सो आम्ही सगळ्या एक एक करून कवर केलं. आता मी तुम्हाला A to Z सगळा व्लॉगमध्ये नाहीच दाखवू शकत आहे कारण त्यावेळेला सिच्युएशन नसते की मी सगळं शूट करीन. त्यानंतर मी मला नऊवारीसाठी लागणाऱ्या बरेचशी ज्वेलरी कंप्लीट केली आणि बघा मी कशी दिसते बांगड्यांमध्ये. असं मला दिसायचं आहे डिसेंबर नंतर. सो मी प्रिपेअर करते आहे स्वतःला. तर इकडे मी बऱ्याच गोष्टी घेतल्या ज्या मला लागणार आहेत आणि मस्त शॉपिंग केली. त्यानंतर आम्ही एका बॅगच्या दुकानात पोचलो आणि इकडे चढायला मला खरंच खूप मजा येत होती आणि लिटरली सो मी खूप मज्जा केली तिकडे आणि आम्ही बॅग्स घेत होतो ॲक्च्युली. सो आम्ही तिथे जाऊन सिलेक्टसुद्धा केलं आणि त्याच्यातल्या ठराविक बॅग्स आम्हाला आवडल्यासुद्धा ज्या आम्ही फायनलसुद्धा केल्या. सो ते तुम्हाला सगळं नंतर समजेलच की आम्ही काय घेतलं आणि कशासाठी घेतलं. सो मी एक रील पाहिला होता कॅरेमेल अँड कोको ह्या ब्रँडचा इंस्टाग्रामला. सो म्हटलं की चला ट्राय करूया. सो आम्ही शिवसेना भवनलासुद्धा गेलो. तिथे कॅरेमेल अँड कोको या नावाचा एक ब्रँड आहे. त्यांचं मी चॉकलेट एक डेझर्ट ट्राय केला जो खूप छान होता आणि आमची सगळी शॉपिंग झाली आणि आम्हाला आज रात्री रिटर्न यायचं होतं गावी. सो आम्ही दीदीच्या घरीच गेलो कारण तिथे सगळं आमचं सामान होतं आणि हा त्यांचा भांडूपचा ड्रीम ही कॉलनी आहे जी खूप भन्नाट आहे, खूप मोठी आहे आणि तिथे ॲक्च्युली ना स्टॉल्स चालू होते. सो आम्ही पटापट वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केल्या आणि मी इथे वॉफलसुद्धा खाल्लं, पाणीपुरी खाल्ली, खूप मज्जा आली. सो कंटिन्यू मी व्लॉगिंग करणार आहे. सो स्टे ट्यून. बाय.